एकदा एका दारावर लिहिलं होतं, आज कोणीही आत येऊ नका, आज मी खूप दुःखी आहे. हे वाचून शिकलेले समजदार लोक तिथूनच मागे परतले. पण एक पाऊल मात्र थांबलं नाही. ते थेट आत आलं. ते पाऊल कोणाचं होतं? ते पाऊल होतं एका खऱ्या मित्राचं. कारण मैत्रीला नियमांचे कुंपण नसतं. आपण चेहऱ्यावर हसू ठेवून जगभर फिरतो, तेव्हा सगळ्या जगाला वाटतं आपण खूप सुखी आहोत. पण गर्दीमध्येही जे आपल्या डोळ्यातील दुःख ओळखतात आणि हक्काने म्हणतात, हे खोटं असणं बंद कर आणि काय झालं ते नीट सांग, ती असते खरी मैत्री. तिथं स्त्री किंवा पुरुष असा भेद नसतो. तिथं असतं फक्त एक समजून घेणारं मन. जेव्हा आपण खूप बोलतो तेव्हा आपले शब्द सगळेच ऐकतात. पण जेव्हा आपण अचानक शांत होतो तेव्हा जगाला वाटतं आपल्याला गर्व झालाय किंवा आपण बदललोय. अशा वेळी आपल्या त्या शांततेमागची अस्वस्थता ज्याला समजते, ज्याच्या समोर काहीही न बोलता तासभर बसून राहिलं तरी मन हलकं होतं, तीच असते खरी मैत्री. आपल्या यशाच्या आनंदात पार्टीत शेकडो लोक येतात, कौतुक करतात. पण जेव्हा आपण अपयशाच्या अंधारात एकटे पडतो तेव्हा लांबूनच काळजी घ्या हं असा सल्ला देणारे नाही, तर थेट सोबत येऊन उभे राहणारे खूप कमी असतात. काळजी करू नको, आपण मिळून मार्ग काढू, हा विश्वास देणारा जो हात असतो त्यालाच मैत्री म्हणतात. जेव्हा संपूर्ण जग आपल्यावर संशय घेत असतं तेव्हा जगाच्या नियमांची पर्वा न करता आपल्यावर आंधळा विश्वास ठेवून पाठीशी उभी राहते ती मैत्री. तिथे अपेक्षा नसतात, तिथे अटीही नसतात. असतो तो फक्त एक निखळ आणि पवित्र जिव्हाळा. म्हणूनच मैत्री ही नात्याच्या कुठल्याच चौकटीवर अवलंबून नसते. ते दोन मनांना जोडणारं एक असं अथांग आकाश आहे जिथे माणूस जसा आहे तसा स्वीकारला जातो. अशी मैत्री आयुष्यात असणं हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. प्रत्येकजण आयुष्यात मैत्रीच्या श्रीमंतीने समृद्ध व्हावा. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाने निरोप घ्यावा. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. जर आजच्या या विचारांनी तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल आणि तुमच्या आयुष्यातही असं एखादा हक्काचा माणूस असेल तर त्यांच्यासोबत हे शब्द नक्की शेअर करा. मनाच्या अशाच सुखदुःखाच्या प्रवासात सोबत राहण्यासाठी आपल्या मनस्पर्श परिवारात सामील व्हायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन भावना घेऊन. मनस्पर्शकडून तुमच्या मैत्रीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.